मित्रांनो, आज आपण ट्राय करणारे आपले चावट अण्णा कायगिरी अण्णाचा भयंकर लेग वर्कआउट. बघूया पुढे काय होते. मित्रांनो, कारगिरी अण्णांनी पहिली एक्सरसाइज लेग एक्सटेन्शन घ्यायला सांगितली. मित्रांनो, आपले अण्णा दिसतात तसे नाही, खूप चावट आहे. चल जाऊ दे, शेवटी बॉडी तर बनवली त्यांनी. तुम्हाला याची प्रॉपर स्लो रेंज ऑफ मोशन मध्ये हा सेट मारायचा आहे. जर नाही मारता जमलं तर आपले चावट अण्णा भाई आधीच खतरनाक आहे. ते उगच नाही मारल्यावर अजून शिक्षा देतील, त्यापेक्षा मारलेलं परवडतील. आधीच आपल्या पालख्या ते निघणार आहेत. आज बघूया पुढे काय होते, कोणते कोणते सेट देतात अण्णा मारायला. त्याच्यानंतर चावट अण्णा बोलले की भाई चाललाय कुठं, घे वजन आणि हो चालू. मित्रांनो, मला वाटलं 3 सेट मारून सोडून देत, पण 4था सेट पण मारायला सांगितला. असो, तो पण मारू. नंतर माहिती पडला की अण्णांनी बाई सुपर सेट मारायला सांगितलंय. त्याच्यानंतर समजली बाई आता डोक्याला हात लावायची पाली आली आहे. आपल्याने काही जाणार नाही बाई, पुढचे सेट होतील का नाही, ते पण ताकद राहील की नाही. पण जाऊ दे, कसा बसा हा सेट सपवला मारून. अण्णाला चावट बोलून बोलून बाई माझ्या अजून लय जिरवायला लागलं. मला असं वाटायला लागले आता माझे पायच नाही जागेवर. त्याच्यानंतर चावट अण्णा बोलले की लेग प्रेस जाऊन मार. मी समजून गेलो अण्णाला मी चावट नावाने बोलतोय म्हणून मला हा मुद्दाहून पहिले सेट हे मारायला सांगतोय. पण त्याला काय माहिती बाई माझ्या इगोच्या पुढे त्याचा लेग वर्कआउट पण फिका आहे. बाई कोणती पण एक्सरसाइज खतरनाक दे, पण नाव चावटच बोलणार बाई. नाव ठेवलंय ते ठेवलंय. मित्रांनो, मी तुम्हाला एक सजेशन देतो की ह्याच्यात तुम्हाला झेपल तेवढाच वेट लावा, अति जास्त वेट घेऊ नका. काही लोक अशी असतात की हेवी लिफ्ट करतात, पण बाई त्यांना एक सांगण्याची गोष्ट अशी आहे की तुम्ही बाई हेवी लिफ्ट करताय तर प्रॉपर करा. तुम्ही जर प्रॉपर नसल करत तर तुम्हाला एक सांगून ठेवतो, तुम्हाला इंजुरी होऊ शकते. आणि इंजुरी अशी होईल की वापस कधी जुळणार नाही. एकदा तांगडा मोडला की वापस काय बाई जुळत नाही, हे लक्षात ठेवा. नंतरला बोलू नका की कायगिरी अण्णांनी असा वर्कआउट दिलेला करायला. तर तुम्हाला प्रॉपर लेग प्रेस मारायचा असेल तर बघत असाल मी तुमच्यासमोर मारतोय, माझे पाय पूर्ण छाती पर्यंत टेकतायत. असे तुम्हाला 3 सेट फेलियर पर्यंत मारायचे, तुमचे थाईज एकदम प्रॉपर ट्रेन होणार. बाई माझी तर 2 एक्सरसाइज मध्ये अण्णांनी बाई जिरवली. बघ बाई एवढा चावड बनलाय तो. त्याच्यानंतर आपले कायगिरी अण्णा बोलले की डंबल स्क्वॉट्स मार. आता तुम्ही विचार करत असाल आपले चावट अण्णावरून कायगिरी अण्णा का बोलायला लागलो. बाई जसं जसं जिरवायला लागलेत ना कायगिरी अण्णा, तसं तसं मी त्यांना नावाने हाक मारत जातोय. मित्रांनो, या 2 पायाच्या राक्षसाला जशी जशी मी इज्जत द्यायला लागलो तसं जसं माझं बाई जिरवायला लागला. मला वाटलं थोडी तरी दया करेल त्याच्या नावाने हाक मारल्यावर, पण बाई 50 किलोचा डंबल दिला माझ्या हातात आणि बोलला की हो चालू. खरं तर मित्रांनो, चावट अण्णांनी माझे 2 सेट मारूनच पालख्या काढलेल्या बाहेर पायाचे. तर आता या 3रा सेट मारताना बाई माझ्या अंगात ताकदच नव्हती राहत, म्हणून कसे तरी आपले हा मारले वर खाली करून. मग मित्रांनो, अण्णा बोलले की बाई नुसता मारायचं काम करू नको, डंबल ठेवायचं पण काम कर. खरं तर मित्रांनो, हे डंबल उचलून ठेवूनच माझा अर्धा जीव जातो. आपले चावट अण्णा पाणी पियायला गेले होते म्हणून मी आपली बॅग घेतली लंजेसची आणि मारायला चालू केली. याच्यात वजन बाई कमी वाटतं म्हणून आपण मारायला घेतो, लंजेस पटकन घेतो. अण्णा यायच्या आधी नाही तर बाई हा वजन टाकाय पाठी पुढे बघणार नाही. अण्णांनी दिले जिम्मेदारीचं वजन माझ्या कांद्यावर. अण्णा बोलले की रॉड घे, रॉड मध्ये प्लेटी टाक आणि मारायला चालू कर. याला बोलतात लंजेस. तू काही नको ती बॅग घेऊन मारतोयस. अण्णा मला बोलला की बाई तू आज लय बकबक केली, तुला आज हे 4 राऊंड मारायचे. मी बोललो अण्णा याचे 2 राऊंड मारताना मुश्किल झाली आहे, तू बाई 4 राऊंड बोलतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट फॉलो नक्की करा. भेटू.